नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। आळंदीत आज माध्यम प्रतिनिधींना विश्वस्तांनी खूप खराब वागणूक दिली, हाकलण्याचा प्रयत्न झाला, त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत। त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले, पुन्हा अशा गोष्टी घडणार नाही याची काळजी घेऊ। अनेक वेळा स्ट्रेस टेन्शन मध्ये अशा गोष्टी घडतात, पण त्या पुन्हा घडू नयेत असा प्रयत्न आम्ही करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहे। आळंदीत कत्तलखान्याच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे। आळंदीचा जो विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यात आळंदीत एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही। मी स्वतः कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिले आहेत। वारकरी संप्रदाय, वारकरी नेत्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ 1 महिना बंद ठेवण्याच्या निर्णयावरून जिल्हाधिकाऱ्यांनी 24 तासांच्या आत घुमजाव केलाय। पर्यटनाचा आनंद घेता यावा म्हणून पर्यटन स्थळांवर कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत। पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटताना अपघात होणार नाही, जीवावर बेतणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणली होती। या योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे। त्यामुळे शिवसेनेने राज्यात माझी लाडकी सून उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यात लाडकी सून उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचा विकास करण्याच्या नावाखाली बनावट शासन आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक 3 च्या कार्यकारी अभियंता शैलेजा नलवाडेच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात एका धनाढ्याच्या 19 वर्षीय मुलीने मर्सिडीज कारने स्कूटीवरून जाणाऱ्या दोघांना उडवले। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय। नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री 8:45 हा अपघात घडला। खारघर पोलिसांनी या प्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेन्झ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे। या मुलीचे नाव तिथी सिंग असे असून ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे। खरी शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतात। अशातच आता यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उडी घेतली आहे। खरी शिवसेना कोणाची याचा परिचय एकनाथ शिंदे यांनीच करून दिल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडले आहे। महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डबल इंजिन सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात 7 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक करून मुंबईला वाचवण्याचे काम केल्याचे अमित शाह म्हणाले आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेले विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकामध्ये अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयचे अधिकारी कुठल्या तरी हिंदू विरोधी शक्तींच्या निर्देशांवर काम करत होते अशी शंका आम्हाला असल्याचे गंभीर आरोप विक्रम भावे यांनी केले आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले, मात्र बीड जिल्ह्यातील वास्तव मात्र धक्कादायक आहे। जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ तर मिळतोय, पण तो जीव मुठीत धरू, कारण जिल्ह्यातील तब्बल 592 वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत असून त्याच खोल्यांमध्ये मुलांना बसवून शिक्षण दिलं जात आहे। भाजप नेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांची बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे। या नियुक्तीने तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची आणखी चर्चा रंगली आहे। तेजस्वी घोसाळकर यांचे दिवंगत पती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। त्यांच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।